रोहित पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिलेली आहे। ट्विट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। रोहित पवार यांनी आता भाजपामध्ये जायला पाहिजे का असं ट्विट केलंय आणि उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केलाय। भाजपानं लक्षात ठेवावं, झुकणारे गेले, आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू असं म्हटलंय। कारखान्याच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी हे ट्विट केलंय। तर रोहित पवारांचं नेमकं ट्विट काय आहे, काय म्हटलं या ट्विटमध्ये पाहूयात। माझ्या कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं असं रोहित पवार यांनी म्हटलंय। विचार आला, आता भाजपामध्ये जायला पाहिजे का असा सवाल त्यांनी यामध्ये उपस्थित केलाय। पण भाजपानं लक्षात ठेवावं, झुकणारे आणि रडणारे गेले, आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू असं रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलंय। अन्यायाविरोधात जनता जनार्दन रूपी महादेव तिसरा डोळा उघडेल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तेव्हा अनेकांचा थैथयाट झाल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवार यांनी ट्विट करत असे काही सवाल उपस्थित केले।